सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सांडुणी सकळ व्यापार श्रीकृष्ण चरणी मन करावे स्थिर। तैच चुकते धुरंधर नरक संसारिचे। तैच चुकते धुरंधर नरक संसारिचे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय म्हणा तुम्ही। श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सत्य सनातन महात्मा धर्म की जय। नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा अभयातची हे विश्व जगावे। अभयात प्रसन्न भावे जन हे आघवे। कश्मळ सारे दूर करा। कश्मळ नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो परज्ञानाचे करण्या मंथन। परज्ञानाचे अंतरात हो तुझेच चिंतन। भक्तीने उद्धार करा। भक्तीने नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधर परमार्ग हे जीवन भावे। परमार्ग हे मंगल मंगल हृदयी आवे। परम प्रेते ते यावी धरा। परम प्रेते ते नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो
नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर बजाज नगर अधिक मासाच्या निमित्ताने किंबहुना दर पौर्णिमेला कुठल्या ना कुठल्या अधिकरणाच्या मुखातून आपल्याही जीवनाला आलेली काजळी दूर होऊन भगवंताच्या नामचिंतनाचा योग आपल्याला प्राप्त व्हावा, साधना घडावी, नामचिंतन घडावं। एखाद्या दिव्यावरती जशी काजळी येत असते आणि योग्य वेळेला जर आपण ती दूर केली नाही तर अगदी तो दिवा विझून जातो। परमेश्वरानेही ज्ञानाला असंच म्हटलेलं आहे, कापुरासारखं आहे, असतं ज्ञान प्रत्येकाकडे आहे, कुठे ना कुठे आपण ते अवगत करत असतो, साध्य करत असतो, झोपाचत असतो, आत्मसात करत असतो, मात्र त्याला उजाळा देणं अत्यंत गरजेचं असतं, मोलाचं असतं। आणि म्हणून हा उजाळा आपल्याला मिळावा, आपल्याही जीवनामध्ये सर्वज्ञांनी दिलेली शिकवण उपयुक्त ठरावी, एक वळण लागावं, आपल्याला बोलता यावं, आपल्याला पाहता यावं, चालता यावं, बसता यावं। आपलं बसणं बिघडतं, बोलणं बिघडतं, मात्र सर्वज्ञांनी सांगितलेलं प्रत्येक वचन आपल्याला प्रत्येक कृती करायला शिकवते। स्वामी म्हणतात, तयाचे उठणे बैसणे इतकंही वाया जात नाही जेव्हा आपण देवाचे होऊन जातो ना। आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं गरज असते ती परमेश्वराच्या तत्वज्ञानाची, आपल्या अंतकरणावरती आलेली काजळी फिरण्यासाठी जगातलं कुठलंच तत्वज्ञान उपयुक्त ठरत नाही। का? कारण ते द्विगुणात्मक आहे, अपुरं आहे। मात्र माझ्या देवाने दिलेलं तत्वज्ञान जे आहे सर्वांना पूरक आहे। स्वामींच्याच मुखातील एक सूत्र आहे, जसं एखाद्या नदीचं पाणी वाहतं आणि समुद्राला जाऊन मिळतं, म्हणून या पंथामध्ये सांगितलेलं जे काही तत्वज्ञान आहे हे तुम्हाला इतरत्र कुठं पाहायला मिळणार नाही। मात्र सर्वांनी इकडं तिकडं काहीतरी ऐकलेलं ते मात्र तुम्हाला इथे कुठंतरी आचार्यांच्या किंवा आमच्या साधकांच्या मुखातून ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं। आणि म्हणून आज आपण या सत्संगाच्या माध्यमातून खरं तर प्रवचन न करता मी आपल्याशी चर्चा करणार आहे, कारण विद्युत तपासण्यासाठी एक टेस्टर असतं बघा, प्रत्येकाला माहिती आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात येतं या तारेमध्ये विद्युत आहे किंवा नाही। तसं आता आपण कोण कितपत ज्ञानी आहात, वासनिक आहात आपण, पण काही काही वासनिकही बुद्धवंत असतात, अनुसरणाच्या पायरीवरती उभे असतात। खरं तर त्यांच्यासाठी मी बोलतच नाहीये, कारण माझ्याकडे कुठलेही टेस्टर नाही की ज्यामुळे मला लक्षात येईल की आपण पंथीय तत्वज्ञानामध्ये शाळेमध्ये पहिलीमध्ये आहात का, दुसरीत आहात का, दहावीत आहात का, ग्रॅज्युएशन केलंय, हे मला सांगता येणार नाही। म्हणून मी जनरली सर्वांना समजेल असं माझ्या देवानी सांगितलेलं, मी सांगितलेलं बोलणार नाही। आणि त्यात तुम्हाला असं काही वाटलं जर ते माझं आहे तर ते सोडून द्यायचं, सुपासारखं काम करायचं। बायांना माहिती आहे, आता शहरातल्या बायांना माहिती आहे का नाही मला ठाऊक नाही, पण ग्रामीण भागामध्ये धान्य पाकडण्यासाठी सूप असतं, तुम्हाला माहिती आहे? तुम्ही बोलत जा, म्हणजे तुम्ही जर बोललात तर मला अजून बोलायला बरं वाटेल। आणि म्हणून सर्वज्ञांनी सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचं कार्य प्रारंभ केलं असेल तर त्या लोकांमधलं अन्यथा ज्ञान स्वामींनी पाहिलं। लेळा सर्वांना ठाऊक आहेत, कुठल्या तरी एखाद्या लेळेपासून सुरुवात करावी म्हणून अशा एका लेळेला स्पर्श करतो जी सर्वांना जवळपास माहिती असेल, 100% मला जाणीव आहे। पूर्वार्ध काळामध्ये स्वामी उभय गंगा तीरावर फिरत असताना देव माझा एकांतात आहे,
एक सोडा कटी प्रदेशी एक सोडा श्रीमुकुटी अशा अवस्थेमध्ये उभय गंगा तीरावरती फिरत आहे. का फिरतो देव? आपल्या फिरण्याला काही अर्थ नसतो. आपण विनाकारण बस वडिलांनी पेट्रोल गाडीत टाकलं म्हणून फिरवत असतो, किंबहुना काम नसतानाही कुठेतरी आपण चक्कर मारतो. मला करमत नाही म्हणून आपण मंदिरात येतो. बरीचशी लोक मंदिरात येतात, परंतु आता आल्यानंतर कारण विचारलं नाही येत असतो बाबा. पण काही माणसं प्रामाणिक असतात, ते म्हणतात बाबा करमत नाही ना हो, घरी लाईट नसते, काही नसते, अडचण, मंदिरात फुकटचा फॅन आहे, वीज बिल द्यायचं काम नाही, काय नाही, बरं आपलं. म्हणजे मंदिरात येणं सुद्धा आपलं स्वार्थाचं आहे. मग देवाकडे जाणं आपलं स्वार्थाचं नसेल का? आणि या समाजाला भगवंतांनी पाहिलं, याच्यातलं अज्ञान ओळखलं. किती अंधश्रद्धेने बरबटलेला हा समाज आहे, किती अन्यथा ज्ञानाने माखलेला हा समाज आहे. आणि अशा समाजाला तत्वज्ञान देण्यासाठी एवढा मोठा भगवंत असणारा, चैतन्यपर परमेश्वर असणारा तो माझा देव. कर्मभूमी पासून आपण ऐकलं असेल, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्य, कैलास, वैकुंठ, शिराब्दी, अष्टभैरव, विश्व, चैतन्य आणि चैतन्याच्या पलीकडे असणारा माझा देव इतका मोठा असूनही तो पृथ्वी तलावरती आला, त्याबद्दल मात्र आपल्याला काहीच वाटत नाही. त्याचं मोठेपण एवढं आहे. त्या मोठेपणाला पाहायचं असेल तर त्या देवाला माझ्या तुम्हाला महावाक्याच्या माध्यमातून शोधावं लागेल. माझं बोलणं कळतंय ना? म्हणजे आपले चेहरे वाटले पाहिजे, काहीतरी समजतंय. आणि म्हणून असा तो देव माझा फिरत फिरत असताना सकाळच्या वेळेला थंडी पडलेली आहे, प्रचंड थंडी आहे. अणवाणी पायांनी एक सोडा कटी प्रदेशी एक सोडा श्रीमुकुटी अशा अवस्थेमध्ये थंडीच्या दिवसामध्ये एका गावाच्या बाहेर येऊन थांबला. जो सर्वांना आधार देणार आहे, चराचर विश्वाला ज्याचा आधार आहे, सर्व देवतेला ज्याचा आधार आहे. देवतेच्या ठिकाणी पंचप्रकार आहेत, परमेश्वराच्याही ठिकाणी पंचप्रकार आहेत. आपण जाणती मंडळी आहात, परंतु देवतेच्याही पंचप्रकाराला ज्याचा आधार आहे तो माझा देव भगवंत आहे. मग असा देव आधार शोधतोय कशाचा? कारण की देव ज्या वेळेला अवतार घेत असतो, ज्या देहाचा स्वीकार करतो, त्या देहाचा स्वीकार करत असताना देव मनुष्याचे देहधर्म सुद्धा भगवंत स्वीकारतो. तो देव म्हणून काही असं वेगळे पण दाखवत नाही. जे जीवधर्म आहेत, देहधर्म आहेत, ते सर्व भगवंत सुद्धा अवतार घेत असताना स्वीकारतो. आपल्या हातात नाही, भगवंताच्या हातात आहे. तरीही तो, कारण की गीतेनं सांगितलेलं आहे आपला नमाम कर्माणि लिप्यन्ति, आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळेला. भगवंताला कुठली कर्म, कुठली बंधनं, कुठली मळ लिंपायमान होत नाही जशी जीवाला आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि पुढे चालतो. म्हणजे हा विषय जो घेतला, एक एक विषय आपला अर्धा एक तास बोलण्यासारखा आहे, परंतु आपण सर्व जाणते आहात म्हणून थोडासा स्पर्श करून पुढे चालतो. मग भगवंताला कशाचं बंधन आहे का? नाही, तो सगळ्या बंधनाच्या पलीकडं असणारा भगवंत फक्त या देहाला मान देऊन, मनुष्य देहाचे गुणधर्म, देहधर्म, जीवधर्म भगवंत सुद्धा स्वीकारतात. का? कारण की त्याशिवाय जीवाला अधिकार निर्माण होणार नाही. भगवंतांनी भूक स्वीकारली नसती, प्रेमाचा आपल्याला अधिकार निष्पन्न झाला नसता. इथे प्रेमाचे 14 उपाय काही ठिकाणी लिहिलेत बघा. कुठे आहेत? इकडे आहेत का? उद्धरण्याचे आहेत, इथे आहेत वाटतं. हा, बरेच लिहिलेत. त्यापैकी एक उपाय आहे, कधी वाचला असेल तर बघा, निर्हेतुक मायापूर भजन. भगवंताच्या ठिकाणी निर्हेतुक, हेतुक आणि निर्हेतुक या दोन गोष्टी आहेत. आपली सर्व कामना रहित अपेक्षा, देवाकडे जात असताना आपण कुठली तरी अपेक्षा घेऊन जात असतो. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो बघा. आपण आता देवाला विडा वाहिला, पूर्वी आपण म्हणायचो पत्रम पुष्पम फलम तोयम, पण अलीकडं अजून सोपं केलं आणि मराठीमध्ये देवाला म्हणतो, नागपत्र कराचे हे नारियेळ परिसिर, प्रतिज्ञा ही सुपारीची
भाववेडा तुझ अर्पितो. सगळ्यांना जवळपास पाठ असेल नक्की. मग देवाला आपण रोज म्हटलं, किंबहुना सत्संगाच्या दिवशी का येऊन होईना विडा वाहताना म्हटलं. काय म्हटलं? नाग पत्रकाराची, देवा माझ्याकडे काही नाही रे, जन्माला आलो सोच आहे मी. देवानी म्हटलंय मरमर सोच जीवा तू ते काही असे. अरे काय आहे तुझ्याकडं? तुझं घर दार संपत्ती ऐश्वर गाडी बंगला माझ्या कामाचा नाही, देवाच्या कामाचं धन द्रव्य आहे का? देवाला खुश करण्यासाठी आपला गाडी, आपला बंगला, आपले पैसे, सोनं नाणं, आपली प्रतिष्ठा, आपण रंगाने गोळे काळे पांढरे निळे जांभळे कपडे घालून आलो म्हणून देवाला आवडतो का? नाही. देवाला काय आवडतं? देवाला भक्त आवडतो, देवाला भाव आवडतो. आणि तो देव भक्तीमध्ये इतका भक्ती विभोर होऊन जातो की भाईदेवानी दिलेली उष्टी बोर सुद्धा खातो. भाईदेवांनी दिलेली. आणि त्या देवाला आपण विडा ठेवत असताना म्हटलं देवा माझ्याकडे काही नाही, तरी देवाने आपल्याला दाता बनवलं. एका सप्तग्रंथामध्ये फार सुंदर ओवी आलेली आहे. मज सोचा ते केले दाता, आपणची झाला मागता, जन्म देई मनसी अनंता, परिमी देई चिना. बघा किती गोड ओवी आहे. मज सोचा ते केले दाता, आपणची झाला मागता, जन्म देई मनसी अनंता, परिमी देई चिना. काय मागितलं देवानी? इथे आपल्याला कळालं. घर मागितलं, दार मागितलं, पैसा मागितला, प्रॉपर्टी मागितली, श्रीमंती मागितली, यातलं काहीच तर मागितलं नाही. काय मागितलं मग? तिथेच लिहिलेलं आहे. बरंच काही इथे लिहिलेलं आहे. आज मी जे बोलणार आहे. अनेक जन्म वाया घातलेली आहेत. देवानी म्हटलं हो, चिवण्या दिदला रुमण्या भेळीये गोळे असे अनेक जन्म, एक नाही हजारो लाखो जन्म, कृतयुगापासून वाहत वाहत इथपर्यंत आलो. कदाचित भगवंताचा धर्म आपल्याला देव कळाला असता, कृतयुगात उद्धार झाला असता, त्रेतायुगात यायची गरज पडली नसती. त्रेतायुगात देव कळाला असता, अस्थिपरीचं आचरण झालं असतं, दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेल्या मार्गावरती चालता आलं असतं, तर द्वापार युगात कृष्ण भगवंताची अस्थिपरी आचरणाचा योगच आला नसता. द्वापार युगातही जमलं नाही, म्हणून आपण आता या कलियुगामध्ये आलो आहोत. आणि कलियुगामध्ये माझ्या देवाने इतकं सोपं करून सांगितलं. 1,00,000 वर्षामध्ये जे करता आलं नाही, 1,00,000 वर्षामध्ये, 10,000 वर्षामध्ये करता आलं नाही, 1000 वर्षात करता आलं नाही, ते 100 वर्षामध्ये सुद्धा सहज करता येतं, सहज करता येतं. आणि म्हणून देव म्हणतात, पक्षकार म्हणतात, सप्तग्रंथातील ही ओवी आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की मज सोचा ते केले दाता, काहीच नाही माझ्याकडं. त्या देवाला आपण नारळ वाहताना, विडा वाहताना म्हणतोय नाग पत्र कराचे, देवा नाहीत माझ्याकडे पानं, नाहीये माझ्याकडे नारळ, पैसे धन द्रव्य काहीच नाही, मग मी तुला वाहतोय. बस आज देवा तुला काहीतरी द्यावं म्हणून माझे हे 2 हात ना मी आज तुला समर्पित करतोय. नागेलीचे पान म्हणून देवाला आपण आपले 2ही हात समर्पित केलेत, रोज केलेत विडा वाहताना, आणि डोकं नारळ म्हणून त्या देवाला वाहिलं. मग आपल्याला जाणीव असेल, विडा ठेवल्यानंतर आपली सत्ता त्यावरची संपली आहे, आता सत्ता त्या देवाची झालेली आहे. त्या विशेषाच्या ठिकाणी असणारा कृपा आणि माया या शक्तीचा निक्षेप जो झालेला आहे, सत्ता त्या मायेची झालेली आहे, त्या कृपाशक्तीची सत्ता झालेली आहे, किंबहुना त्या मंदिराचे जे काही संचालक आहेत त्यांची झालेली आहे. तरीही काही लोक आजही मी पाहतो, विडा ठेवल्यानंतर तिथल्या कोणी जो काही व्यवस्थापक असतो त्यांना म्हणतात आम्हाला प्रसाद द्या, म्हणजे ते नारळ वापस घेऊन जातात. घ्यायला पाहिजे का नाही, साधा प्रश्न आहे. घ्यायला पाहिजे किंवा नाही, नाही ना, तरी आपण घेतो. आणि इथे तर देवाला आपण आपलं डोकं अर्पण केलं रोज, हो
नागपत्र कराचे नारियळ परिसिर. देवा हे सिर जे आहे, डोकं जे आहे, नारळाप्रमाणे तुला अर्पण केलं, मग रोज जर आपण अर्पण केलं तर पुन्हा त्याला संसारात का घेऊन जातोय? चुकतंय का नाही आपलं? पण वरवडे का होईना माझ्या देवानी म्हटलं ठीक आहे बाबा, नाही जमणार तुला लगेच, माहितीये मला, हो नागदेवाचार्यांना सुद्धा वेळ लागला. प्रत्येक काही आमच्या माहीम भट्टांसारखा, भांडारेकरांसारखा, हो भांडारेकरांना तर एक क्षण सुद्धा लागलेला नाही. बस स्वामींनी दारावरती उभं टाकावं आणि म्हणावं भट्टो मागील फाकी पहा. एका क्षणाला भांडारेकरांचं अज्ञानत्व दूर झालं आणि एका दुसऱ्या क्षणाला भांडारेकरांच्या लक्षात आलं हे माझे हितक्ष आहे, मी जीव आहे, हे ईश्वर आहे. मानव संप्रदायांची जी धुरा आहे ना, ती चार खांबांवरती उभी आहे. मग ते जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असेल, चार चारचे जेवढे काही आपल्या निर्णयामध्ये सांगितलेले असतील, स्थान असेल, प्रसाद असेल, भिक्षुक असेल, वासनिक असेल, जीव असेल, देवता असेल, प्रपंच असेल, परमेश्वर असेल, या चार चारच्या ज्या काही सांगड आपल्याला लावून दिलेली आहे निर्णयकारांनी, लक्षात घ्या. त्यामध्ये जीव स्वतंत्र सांगितला, देवता स्वतंत्र सांगितल्या, परमेश्वर स्वतंत्र सांगितला. मात्र आपल्याला तो कळाला का? भगवंत आपल्याला कळतो, बऱ्याच जणांना कळत नाही असं नाही. अनुभूती येते, प्रतीती येते. मी अलीकडची एक घटना सांगतो तुम्हाला, म्हणजे सोपं होईल. अजून नवीन काही मंडळी त्यांच्यासाठी अधिक सोपं होईल. अलीकडची तुम्ही आज बसल्या बसल्या संध्याकाळी घरी गेल्यानंतर युट्यूबला, गुगलवरती सर्च करा. मुंबईला एक डॉक्टर होते नित्यानंद मांडके नावाचे, आणि त्यांची देवावरती मुळीच श्रद्धा नव्हती, कधी देव मानलाच नाही. सेवा हेच देव, भक्ती असं त्यांना वाटायचं. कार्यरत होते, अनेक दिवस त्यांनी सेवा केली. एखाद्याची अडीअडचण असेल, कोणाकडे पैसा नसेल, तर त्यांनी मोफत त्यांच्यावरती उपचार केला. हृदयरोग तज्ञ होते, बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा त्यांनी ऑपरेशन केलं. त्यानंतर तर खूप प्रख्यात झाले. असा एक डॉक्टर, ज्यांना पारितोषिक द्यावं म्हणून दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आलं. फ्लाईटनं जाणार होते, एअरपोर्ट वरती आले, ड्रायव्हरला परत पाठवून दिलं, गाडी परत पाठवून दिली, फ्लाईटची प्रतीक्षा करतायत, वाट पाहतायत, आणि अचानक कळालं की ज्या फ्लाईटनं दिल्लीला जायचं ती रद्द झाली. वास्तविक सत्य घटना आहे, कधी शोधा तुम्ही. फ्लाईट रद्द झाली, आता काय करायचं? जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते डॉक्टर आता विचार करतात की ड्रायव्हर आता परत येणार नाही, त्याला सुट्टी दिलेली आहे, काय करावं? स्वतःच आपल्याला गाडी चालवावी लागेल. आणि म्हणून स्वतः त्या आपल्या गाडीमध्ये बसले, प्रवासाला निघाले. जात असताना रस्ता चुकला, चुकीच्या रस्त्यांनी अशा एका खेड्या गावामध्ये पोहोचले. अचानक मोसम बदलला, विजांचा कडकडाट होऊ लागला, मेघ दाटून आले, मुसळधार पाऊस पडतोय. आणि अशा वातावरणामध्ये रस्ता तर चुकलेलाच आहे, काय करावं काही सुचेना, परतीचा प्रवास हे शक्य नव्हता. अशा वेळेला डॉक्टर विचार करतात की आता आपल्याला कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल. आश्रयाची जागा शोधताय, आणि म्हणून रस्त्याच्या बाजूलाच एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीपर्यंत जाण्याचा त्यांनी निर्धार पक्का केला. गाडीचा दरवाजा उघडला, उतरले, झोपडीच्या दारावरती जाऊन पोहोचले, आवाज दिला, आतून त्या झोपडीचा ताटवा बाजूला झाला. एका बाईंनी विचारलं, दादा काय हवंय? त्यांनी अतिशय नम्रतेने उत्तर दिलं की मी रस्ता चुकलोय, वाट सुरू आहे, मला खूप दूर जायचंय आणि रात्रभर थांबण्यासाठी आश्रय हवाय. काही अडचण नाही म्हटली, दादा काही अडचण नाही, थांबू शकता, घरात कुणी नाही तरी थांबू शकता, माझं एक बाळ आणि मी, बस दोघच जण आम्ही या झोपडीमध्ये आहोत. दुःखीस्त होती, डोळ्यात अश्रू होते. आलेल्या अतिथीचं स्वागत केलं होतं, ते घरात पाणी ते प्यायला दिलं, विचारलं काही जेवणासाठी व्यवस्था करू. खूप मोठ्या मनाची माणसं असतात ग्रामीण भागात, शहरातही असतात असं नाही. ज्याच्यावरती देवाचा धर्माचा संस्कार आहे ती खरंच खूप मोठ्या मनाची माणसं असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य तो तिने आलेल्या अतिथीचा आदर आतिथ्य केलं.
पुन्हा आपल्या देवाच्या त्या देवाऱ्यापर्यंत गेली, देवाला हात जोडले, डोळ्यात अश्रू होते, दुःख होतं. देवा, आजपर्यंत काहीच तर तुला मागितलं नाही ना, सेवा केली देवा, काही नाही मागितलं. आपण मात्र संसारामध्ये देवाची उपासना करत असताना, भक्ती करत असताना अपेक्षा असते, कामना असते, आपली भक्ती सुद्धा निष्काम नाही. वाटतं आपल्याला, जरी आपण बोलत नसतो तर वाटतं, बऱ्याच दिवसापासून आपण संभाजीनगरमध्ये आहोत, स्वतःचं घर नाही, तेव्हा तेवढं झालं तर बरं झालं असतं. देवालाही वाटतं, जाऊ द्या, कर्मवशे जीव सकळही पावे एक वांचोनी, दृष्टांत तुम्ही ऐकलेले असते. देव म्हणतात की देवाच्या दृष्टांत देवाने सांगितलं, अरे बाबा, देव प्रसन्न झाल्यानंतर संसार मागावा का? बायांचं लक्ष आहे ना, ऐकताय ना, कळतंय ना? कुठं सांगितला, कोणाला सांगितला, कोण सांगेल बरं मला? कोणावरून सांगितला? वा, छान. ताईंसाठी टाळ्या वाजवा बरं एक. असा श्रोता असेल, मी काय खूप मोठा बाबा ज्ञानी नाही, तुमच्यातलाच एक आहे आणि तोडक्या मोडक्या शब्दात तुमच्याशी संवाद साधतोय. फक्त एक माझी शैली आहे प्रवचनाची, म्हणून मला पोथीसारखं बोलता येत नाही. एक असं आहे, कणाशीच्या ब्राह्मणाला ज्या वेळेला देव माझा प्रसन्न झाला आणि देवालाही वाटतं द्यावं, त्यावेळेला कणाशीच्या ब्राह्मणाने काय मागितलं सर्वांना माहिती आहे आणि त्यावरून माझ्या देवाने वेवाचा दृष्टांत सांगितला. कुणी एक साळी हटासी बाजारला निघाला वेव घेण्यासाठी. बाजारला वेळ आहे म्हणून थोडासा एका झाडाखाली विसावला, दुपारची वेळ असेल, आणि कामना करतोय, इच्छा करतोय, कल्पना करतोय, बाजारात आलो, वेळ आहे, वेव न्यायचा आहे. समोरची फांदी पाहिली, झोपल्याबरोबर वर झाडाची फांदी दिसली आणि विचार आला, किती बरवा सुंदर वेव होईल. म्हणजे वस्त्र विणण्यासाठी एक गोल असं लाकूड लागतं, त्याला वेव म्हणतात. किती सुंदर याचा होईल अशी त्यांनी कल्पना केली आणि ती फांदी तुटावी आणि समोर पडावी. आश्चर्य झालं. पुन्हा एकदा कल्पना केली, खांद्यावरती घेतली, निघाला आणि शब्द कानावरती पडतात, आगामी प्रसन्न झालो, कल्पवृक्ष मात, कल्पवृक्ष आहे, कल्पना केलेली देणारा, जे कल्पना केली ते देणारा. आता दृष्टपर का होईना त्यांनी म्हणावं ना, सोनं दे, कारण की जाणार तो कपडे बनवणार, विकणार, पैसे कमवणार. त्यापेक्षा सरळ पैसे मागितले असते तर त्या कल्पवृक्षांनी दिले असते, सरळ घर मागितलं असतं दिलं असतं, सरळ सोनं मागितलं असतं दिलं असतं. पण काय वेळेला माणसाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. हो, नक्की. आणि म्हणून तो कल्पवृक्ष त्याला म्हणतो, अरे मी कल्पवृक्ष आहे, जे कल्पना केली ती देऊ शकतो, माग. त्यांनी काय मागावा? आणि मोडीये तोडीये वेवची. अजून मोडला, तुटला, परत काही यावं लागेल बाजारला, म्हणून परत एक वेव दे. यावरून स्वामी भक्तिजनांना सांगतात, बाई, असा हा जीव आहे, जीवाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. परमेश्वर प्रसन्न झालिया, काही विखो व्यवहार मागावा. देव प्रसन्न झाल्यानंतर संसारातली सुख मागावीत का? परंतु जीव त्याच्या अज्ञानपणामुळे देवाला म्हणतो, देवा घर भेटू दे. भेटलं घर, मुलीचं जमत नाहीये, चांगली शिकलेली आहे, दिसायला सुंदर आहे, नवरदेव चांगला शिकलेला, अपेक्षा असते, भेटू दे. देव म्हणतो, ठीक आहे बाबा, इकडे तिकडे देवतेकडे जाण्यापेक्षा त्याच्या कर्मवर्षाप्रमाणे त्याला सगळं मिळणारच आहे. फक्त परमेश्वराच्या उपासनेमुळे पुढचं अलीकडे आणून दिल्या जातं, मिळणार आहे, भेटणार आहे, परंतु हे मागूच नाही असं देवाला वाटतं. तसं ती स्त्री सुद्धा आता देवासमोर उभी होती. तिला तर कुठलं ज्ञान नव्हतं, मात्र ती आपल्या मुलाच्या प्रेमामध्ये व्याकुळ झालेली, मुलाला झालेला आजार पाहून त्रस्त झालेली, देवापुढे हात जोडून डोळ्यामध्ये अश्रू देवाला म्हणते, देवा आजपर्यंत कधीच काही तुला नाही मागितलं रे, माझ्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी मागते. अनेक डॉक्टरांकडे गेले, कुणीही याच्यावरती उपचार करू शकत नाही. आणि
आता लक्षात आलं की माझ्याकडे पैसा सुद्धा नाही, मुंबई सारख्या ठिकाणी माझ्या मुलाला नेऊ शकत नाही, आणि ज्या डॉक्टरांचं नाव सांगितलं त्या डॉक्टरांकडे तर मी मुळीच जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. रडते, दुःख करते. नित्यानंद नावाच्या ज्या डॉक्टरांना आश्चर्य वाटायला लागलं. कधीच देवावरती श्रद्धा नव्हती, देवावरती विश्वास नव्हता. विचार करतायत काय वेडी बाई आहे, दगडासमोर उभी आहे, दगडासमोर हात जोडते, विनंती करते, रडते. काय करणार आहे तो दगड, कोणाचं भलं करणार आहे? आणि न राहून त्यांनी विचारलं, आई तुम्ही का रडताय? ताई काय रडण्याचं कारण काय तुमचं? तो दगड तुमचं काही भलं करू शकणार नाही. काय कारण काय तुम्ही मला सांगा, मला काही करता आलं तर मी नक्की करेल. आणि मग तिने मागील पूर्ण वृत्तांत सांगितला. त्याच वेळेला त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की माझी फ्लाईट अशीच नाही चुकली, रस्ता असाच नाही चुकला, आणि याच झोपडीवरती येऊन ज्या डॉक्टरांचं तिला शोध आहे तो मीच, आणि तिच्या दारामध्ये येऊन असाच नाही पोहोचलो. कुठेतरी हेच त्या ईश्वरीय शक्तीचं कार्य आहे. त्याच क्षणाला त्यांचा विश्वास बसला. आयुष्यभर ज्या डॉक्टरांनी कधीच देवावरती विश्वास ठेवला नाही, एका क्षणामध्ये विश्वास बसलेला आहे, दृढ झालेला आहे. हा विश्वास महत्वाचा आहे. भक्तीमध्ये ही ताकद असते, साधनेमध्ये ही ताकद असते, पण ती निष्काम साधना, उपासना आपल्याला करता आली पाहिजे. अनेक स्मृती आहेत, लीळा आहेत. असा तो माझा देव अनेक लोकांची व्यथा पाहत होता, दुःख पाहत होता, लोकांमधलं अज्ञान पाहत होता, आणि थंडीच्या दिवसामध्ये एका गावाच्या बाहेर आश्रय शोधतोय. पाहिलं एका उकिरड्यावरती एका कुत्रीने खड्डा केलेला, त्यात कोणीही नाही, रिकाम झालेली पोकळी झालेली जागा, आणि माझ्या देवाने त्या ठिकाणी विसावला. जगाचा मालक असणारा माझा देव अशा ठिकाणी विसावला की ज्या ठिकाणी सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती, उकिरडा तर सोडा हो, पण एखादा पदाधिकारी व्यक्ती त्याला जर बसायला आपण खुर्ची जरी नाही दिली तर त्याचा अहंकार त्याला खाली बसू देत नाही. हा अहंकार आपल्यामध्ये आहे. कुणी असो, मी का असे ना, मला वाटतं मी बाबा आहे, महंती आहे, मला मी कसं खाली बसू. तो अहंकार आपल्याला खाली बसू देत नाही. पण ही लीळा आपल्याला शिकवते, एवढा माझा मोठा देव, त्याचं अनादत्व सांगावं म्हटलं तर रात्र पुरणार नाही हो. रात्र काय, 1000 मुखाचा असणारा तो, त्यालाही जमलं नाही. मग आपण काय त्या देवाचं वर्णन, स्तुती, स्तवन करू शकतो? तो देव मात्र तेवढ्याच आनंदाने तिथे विसावला. तोच आनंद होता देवाला ज्या वेळेला बाईसांनी सुद्धा पाय पुसणं दिलं होतं बसायला. कधीच चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. आपल्या मात्र चेहऱ्यावरती नकळत थोडासाही आपला कोणी अपमान केला, आल्याबरोबर जर एखाद्या वेळेला मंदिरात कोणी म्हटलं ना, बाई थोडस मंदिर घाण झालंय, घ्या ना झाडून, आपल्याला वाईट वाटतं की नाही? वाटत नसेल तर चांगली गोष्ट आहे, कारण की देवाला माझ्या दास्य महत्वाचं आहे. काय म्हटलेलं आहे? बंधनातून मुक्त होण्यासाठी दास्य मोचन. दास्य करता आलं पाहिजे. एका एका शब्दामध्ये अशा अनेक पैलू आहेत, अनेक प्रसंग आहेत. मात्र विषयांतर होईल म्हणून लक्षात घ्या, सांगायचंय तुम्हाला, माझा देव त्या खोप्यामध्ये उकिरड्यावरती विसावला, आणि इतका की त्या सकाळच्या वेळेला त्या बाईनी आपली चूल सारवली, राख भरली, टोपलीमध्ये आणून ती राख टाकावी, आणि माझ्या देवाने अक्षरशः घोरावं, इतकी झोप दाखवावी, जणू काही खूप दिवसाचा माझा देव थकलाय, आणि थकलाही असेल हो. कितीक दिवसापासून उभय गंगा तीरावरती माझा देव अर्थवंत जीवासाठी फिरत होता. ज्याची ओढ चालून आलेली आहे, ज्याचा अधिकार चालून आलाय. आपण बऱ्याच वेळेला भजन ऐकलं असेल, पूर्वजोड ही फळास आली, पूर्वजोड ही फळास आली, भाग्य उजळले त्वरी प्रभूजी, आले बाई सागरी, प्रभूजी आले बाई सागरी.
रे. किती सुंदर भजन आहे. अवस्थान मे घंकरी असता धरी प्रभू तो मनात चिंता द्यावे प्रेम बाईसा म्हणून. बाईसांचा चालत आलेला अधिकार देवांनी ओळखला आणि बाईसांनी दिलेल्या पाय पुसण्यावरती सुद्धा माझा देव 3 दिवस विसावला. तो देव आज इथे सुद्धा घोरत होता मोठ्या आनंदाने. आता थोडस झुंजू झाली. झुंजूर का हा शब्द मराठीमध्ये फार कमी पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. अशा वेळेला लोक आता यायला लागली. त्या बाईंनी सुद्धा राग टाकले, घोरण्याचा आवाज ऐकला आणि तिच्या लक्षात आलं की कुणीतरी इथे माणूस झोपलेला आहे. मला बघा तुम्हाला काय सांगायचंय, लक्ष देऊन ही लीळा तुम्ही अनेक वेळेला ऐकली असेल, पण त्याचा भावार्थ मला काही वेगळ्या अंगाने सांगण्याचा प्रयत्न करायचा. तेवढ्यामध्ये त्या बाईंनी निरखून पाहिलं तर कुणी एक मनुष्य आकृतीचा व्यक्ती, नवे नवे मनुष्य झोपला आणि तिची कल्पना काय आहे की उकिरडा व्याला. मलाही कधी कधी प्रश्न पडतो की एखाद्यानी उकिरडा माणूस जन्माला घालतो ही गोष्टच पटण्यासारखी नाही. पण जरी समजा आपण विचार केला की एखाद्या उकिरड्याने माणसाला जन्माला घातलं कपड्यासहित, आजपर्यंत जगामध्ये असा कुठलाच प्राणी नाही 184 योनीमध्ये की जो कपडे घालून जन्माला येतो. माझ्या देवाच्या एक सोडा कटी प्रदेशी एक सोडा श्रीमगोटी, इतकी अंधश्रद्धेने भरलेला हा समाज माझ्या देवाने पाहिला आणि या समाजाचं उत्थान करण्यासाठी, या समाजाला अधिकार घडवून, त्यांचं अन्नदान स्वीकारून, त्यांना निर्हेतुक मायापूर घडवून प्रेम द्यायचं होतं माझ्या देवाला, सुख द्यायचं होतं, आनंद द्यायचा होता. आणि देवाने सृष्टीची रचना तरी कशासाठी केली? यासाठीच केली. प्रत्येक जीवाला देवाला वाटतं आनंद द्यावं, भरभरून द्यावं. हो, कुठल्याही प्रकारचं देवतेसारखं नाहीये देवाचं. देवाला असं वाटतं माझ्याकडे आहे ते सर्व या जीवाला देऊन टाकावं. कृपा माऊलीची थोरवी आहे, परंतु जीव मात्र देव द्यायला तयार आहे, परंतु जीवाला मात्र घेता येत नाही. एक वेळचा प्रसंग आहे. देवाने असं म्हटलं होतं, जा सांगा कोणी कैवल्याचा दारी आलेला आहे, देव पाहतोय, कोणाला हवंय का? किती लोक गेले हो, किती लोक गेली, कोणाला हवे कळालंच नाही मुळात. हो, आज बऱ्याच लोकांना अव्याहात आजपर्यंतही सांगूनही कळालं नाही. माझ्या देवाने सांगितलं कळालं नाही. अधिकार आला की मात्र न जाणतेपणाने एक शब्द सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन करतो. एकच शब्द. सोमनबास देमनबासांची लीळा आपल्याला माहिती असेल, त्यांचा प्रसंग आपल्याला माहिती असेल. एकच तर वचन होतं, ज्या वचनामुळे सोमनबास आणि देमनबास यांच्या जीवनामध्ये मूलाग्र बदल झालेला आहे, आमूलाग्र बदल झालेला आहे. असा माझा देव त्या उकिरड्यावरती झोपलेला पाहून आता बोंबाबोंब झाली. सर्व गावातले लोक एकत्रित व्हायला लागले. उकिरडा माणूस व्याला, उकिरडा माणूस व्याला. आणि सगळी लोक जमले. आता उपाय काय करायचा, उपाय काय करायचा? आणि म्हणून आता गावातली जी काही प्रतिष्ठित ज्ञानी गुणी माणसं होती त्यांच्याकडे गेले. म्हटले आता उकिरड्याने माणसाला जन्माला घातलं, कल्पना मुळी पटण्यासारखी नव्हती, पण त्यांना कशी काय पटली कुणास ठाऊक. किंबहुना माझ्या देवाला त्यांना काही अधिकार घडवायचा असेल त्या निमित्ताने त्यांनी अन्नदान केलं. सर्व गावांनी आपल्या संसारातला 1-2 रुपया वाचवलेला तो जमा केला आणि गावाची शांती करण्यासाठी. लीळा व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे फारसा काही लीळेवरती भर न टाकता मतितार्थाकडे जातो, सिद्धांताकडे जातो. आणि त्यांनी गावाची शांती करण्यासाठी पंगत ठेवली आणि त्या पंक्तीमध्ये गावोगावीचे अनेक लोक जेवायला बोलवले. एक जोगी आणि जोगीन ते जात असताना देवाला म्हणतात, देवा काय तुम्ही इथं बसलात, किती सुंदर म्हटले पक्वान्न चालू आहे. माझ्या देवालाही त्याचा स्वीकार करायचा होता. माझा देव गेला त्याच गावामध्ये, ज्यांच्या निमित्तानं पंगत घालण्यात आली तो माझा देव पत्तरवाडीवरती तिथे त्या अन्नाचा स्वीकार करतो. मला सांगायचं एकच आहे की इतकी अज्ञान लोक आणि माझ्या देवाने बघितले आणि अशा या अज्ञान लोकांना ज्ञानाचं दातृत्व करावं, अधिकार घडवावा. अशा अनेक लीळा आहेत, एकच नाही.
तुम्हाला विष्णू स्वामींची लीळा माहिती असेल, घुटिका सिद्धी, त्यामध्ये तरी काय आहे? लोक कुणालाही, मग आता काही लोक देव मानतात पण कुणालाही मानतात. देव कळाला काही जणांना, चला ठीक आहे बाबा, आपण नास्तिक नाही आस्तिक आहोत, परंतु खरा देव नाही कळाला. कुणाच्याही मागे आपण देव म्हणून लागतो, कुणालाही देव म्हणतो. थोडासा चमत्कार पाहिला की नमस्कार आपला तयार. म्हणून लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी चमत्कार वर्तला म्हणजे तो ईश्वर आहे असं नाही. ईश्वर कधी चमत्कार करत नाही, कधी देवानी चमत्कार केला नाही. कुठल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं नाही जा मंदिरामध्ये दोरा गंडा काहीतरी नारळ वगैरे बांधायचा. आता ते आपण बांधतो आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, तिथे जातो, ती गोष्ट वेगळी. पण माझ्या देवाला हे कधीच आवडलं नाही, कधीच आवडलं नाही. आणि अशा समाजाला देवानी ओळखलं आणि त्यांच्यातलं अज्ञानत्व दूर करण्यासाठी स्वामी म्हणतात, बघा समाज किती अज्ञानत्वामध्ये भरकटलेला आहे की एका गावामध्ये थोडासा चमत्कार करणारा एक व्यक्ती एका घुटिकेच्या सिद्धीमुळे आकाशामध्ये उत्पवन करतो, लोकांच्या छतावरती जाऊन ऐकतो कोण काय बोलतोय काय नाही. सकाळी दर्शनाला आल्यानंतर सांगायचं का हो अमुक अमुक बोललात, तमुक बोललात, अमुक बनवलं, तमुक बनवलं. आणि यातून सर्व लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या गावातले विष्णू स्वामी हे ईश्वर पुरुष, आणि त्यांना देवासारखं लोक भजाय पुजायला लागले. पण सत्य कधी लोपत नाही आणि खोटं कधी जास्त दिवस चालत नाही. अशा त्या विष्णू स्वामींना अजूनही अहंकार आला आणि एके दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांनी दौंडी द्यायला लावली की आम्ही स्वर्गामध्ये उत्पवन करणार आहोत, कोणाला काही निरोप वगैरे द्यायचा असेल तर येऊ शकता. आणि म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्वजण काठावरती नदीच्या जमले. सर्व लोकांपर्यंत आजपर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. ईश्वर पुरुष म्हणून सर्व लोक त्यांना मानत होते, भजत होते, पूजत होते. असे ते विष्णू स्वामी लोकांना पाहतात, अजून त्यांना असा अंतकरण भरून येतं. घुटिका अळूच काढतात, आपल्या ओठाखाली ठेवतात आणि आकाश मार्गाने स्वर्गाकडे उत्पवन करतात. आता हळूहळू हळूहळू वर जातात, वर जातात, वर जातात. अचानक आता आलेल्या वावटळीप्रमाणे वावटळ यावी आणि बघा, एका मातीच्या कणाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. ही लीळा एका अंगाने बघितली तर बघा, याही अंगाने आपल्याला किती सुंदर वाटते. माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा असं अनेक वेळेला खूप मोठेपण मिळतं, इतकं 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 मोठेपण मिळतं आणि त्या अहंकारामुळे त्याचं ते मोठेपण एकदाच असं गळून जातं की आता तो कुठेही शिल्लक राहत नाही. कितीतरी इतिहासामध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. आणि म्हणून सर्वज्ञ सर्वप्रथम म्हणतात की ते अहंकाराचं मूळ तुम्ही सकंदी उपडून टाकावं. हो, तो अहंकार कुणालाच मोठं होऊ देत नाही. मोठं व्हा, किती मोठं व्हा, पण ते मोठं पण तुमचं मोठेपण होत असताना त्यात अहंकार नको. आणि म्हणून माझा देव म्हणतो तो अहंकार तुम्ही सकंदी उपडून टाकायचा आहे. या ठिकाणी मात्र विष्णू स्वामींचा तो अहंकार अजून अजून मोठा, अजून मोठा, इतका मोठा झाला की त्यांना वाटलं की मला गावातल्या 4-2 पंचक्रोशीतल्या नाही, सर्व जगाने देव म्हणून मानावं. आणि म्हणून त्या घुटिकेच्या बळावरती सर्वांना वशभूत करणारा हा विष्णू स्वामी मातीचा एक कण नाकामध्ये जातो, शिंक यावी, घुटिका पडावी. आणि ते विष्णू स्वामी जे स्वर्गाच्या दिशेने उत्पवन करत होते ते आता जमिनीच्या दिशेने जाताना मात्र डोकं वर होतं, पाय खाली होते. लोक पाहत होते. प्रत्येक जण म्हणत होता, बघा अनेक देव आपण ऐकले, प्रत्येक देवाला कशाचा ना कशाचा आधार आहे. महादेवाला नंदीचा आधार आहे, विष्णूला गरुडाचा आधार आहे, प्रत्येक देवाला वाहन आहे. हा एकमेव असा देव आहे की ज्या देवाला कशाचाच आधार नाही. लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. आणि एवढा मोठा देव आपल्या गावामध्ये, आपलं काय भाग्य कमी? खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत अशी प्रतीती त्या प्रत्येक आलेल्या व्यक्तीला अनुभवायला येऊ लागली. अन्यथा ज्ञान आहे. बघा तुम्हाला इथे देवाने काय सांगितलं. इथे देव मान्य, अगोदर देवाचं अस्तित्व मान्य नव्हतं, इथे देवाचं अस्तित्व मान्य आहे. पण चुकीच्या ठिकाणी आपण देव पण बघितलं. देवतेला ईश्वर समजला.
कोणालाही चमत्काराला आपण ईश्वर समजला आणि ही फसगत झाल्यामुळे काय होतं, तो तर बिचारा, स्वामी म्हटले बाई बरं झालं पाण्यात पडला बिचारा, जाताना जरी डोक्यावरती गेला असेल, येताना मात्र पाय जे होते ना ते वर झाले होते, डोकं खाली झालं होतं. दगडावर पडला असता तर कुठल्याच डॉक्टरांकडे जाऊन विलाज झाला नसता. पाण्यात पडला म्हणून वाचला. सांगायचं तात्पर्य एकच आहे, लक्षात घ्या की असं ईश्वर म्हणून आपण चमत्काराला जर भुललो तर आपली सुद्धा फसगत होईल आणि मग काहीच आपल्या हाती लागणार नाही. आणि म्हणून देवाची ओळख चमत्कार नाही. देवाला ओळखण्यासाठी चमत्काराची गरज लागत नाही. देवाला ओळखायचं असेल तर तुम्हाला डोळस व्हावं लागेल. डोळसपणाने तुम्हाला साधना करावी लागेल. तुम्ही दृष्टांत ऐकलेली आहेत, अनेक दृष्टांत तुम्ही ऐकलेली आहेत. समुद्राचा दृष्टांत ऐकला असेल तुम्ही. समुद्राचा उद्यम करण्यासाठी अनेक लोक जातात. काही जणांना थोडंफार काहीतरी मिळतं, ते तेनेची धाले जाते, कवडे वगैरे मिळतात. संसारातही असं होतं. कुणीतरी म्हणतं अहो शांताबाई, आता अशा नावं राहिले नाही, नाही तर आमच्या बाजूलाच वसमतला शांताबाईचा होत्या, काय अधिकार आहे त्यांचा. आणि संसारात काहीतरी सुख प्राप्त होतात, त्याला वाटतं बस हेच सर्व काही आपल्याला प्राप्त झालं, इथेच सर्व काही मिळालं, तो त्यावरती समाधान होतो. पण हा दृष्टांत आपल्याला शिकवतो की बाबा रे नाही, याच्या पुढे आपल्याला जावं लागेल. मग त्याला उद्यम करतो, थांबतो, परिश्रम करतो, कष्ट करतो. म्हणजे हा साधक जो आहे तो जास्त काळ रमतो, देवाच्या सन्निधानात आहे, स्मरण करतोय, चर्या करतोय, दानधर्म करतोय, विधी आचरतोय, एका एका वचनाचं पालन करतोय. मग काही ना काहीतरी फळाधिक होतात. स्मरण जर त्यांचं लेखी लागलं तर गुणसंबंधापर्यंतही जाऊ शकतो. पण त्यासाठी अनुसरणही महत्वाचं आहे. मात्र एक असं आहे की नाही बाबा, मला यातलं काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. मला काय हवंय? मला फक्त त्या परमेश्वराचा आनंद हवाय, प्रेम हवंय, मोक्ष हवाय. या इच्छे व्यतिरिक्त माझी काहीच इच्छा नाही. म्हणून तो जास्त काळ रमतो, उद्यम करतो आणि मग त्याला अनमोल असं रत्न हाताला लागतं आणि तो रत्न घेतो. हा दृष्टांत कधीतरी तुम्ही नक्की ऐकला असेल. आणि राजाकडे जातो, तो राजा रत्न पारखी बोलवतो, याची मोल काय? रत्न पारखी विचारतो, राजे सरकार याला मोल नाही, हे अनमोल आहे. जगातली सर्व प्रॉपर्टी देऊनही याचं मोल आपण चुकता करू शकणार नाही. एवढं अनमोल असणारं हे रत्न या व्यक्तीला प्राप्त झालं आणि म्हणून याचं मोल कोणालाच करता येणार नाही. त्याला ओवाळणी पडते, बक्षीस मिळतं, ते त्याला खायला, त्याला संसारामध्ये ते उपयोगी ठरतं आणि त्याचं रत्न मात्र त्याच्याकडेच आहे. काय झाला दृष्टांत याचा मतितार्थ लक्षात घ्या. संसारामध्ये असं काहीतरी मिळतं आणि आपण तेनेची धाले जाते. हो, कवडे कुठेतरी मिळाले म्हणून आपण, माणिक मोती मिळाले म्हणून स्वतःला धन्यता देतो, तिथे थांबून जातो. परंतु जो ईश्वर साधक आहे, ज्याला प्रेमाची अपेक्षा आहे, देवाची भूक आहे, देवच पाहिजे, त्याला मात्र या सर्व गोष्टी निष्फळ आहेत, काही कामाच्या नाहीत, निरुपयोगी आहेत त्याच्या. तो मात्र तेने धाले जात नाही, त्याला त्यांनी समाधान वाटत नाही आणि म्हणून तो रमतो, परिश्रम करतो, चर्या करतो, उत्तम प्रकारची चर्या करतो, नामस्मरण करतो, देवाने सांगितलेला विधी आचरण करतो, जमेल तेवढा प्रयत्न करतो. आणि माझ्या देवाने किती स्वातंत्र्य दिले बघा ना. काम करा तुम्ही, म्हटले नाही स्वामी काम करू नका. संसारामध्ये आहेत, संसाराची व्यथा असते, दुःख असतात, काम करा. पण संसारात असताना कुठवर थांबावं, किती थांबावं? आता आपण सर्व वास्तविक मंडळी आहात. मी आवर्जून सुरुवातीला बोलत असताना कोणाचं नामोल्लेख यासाठी नाही केला की अजूनही तो आपला अहंकार आपल्याला बसू देत नाही. याचं नाव घेतलं, त्यांचं नाव घेतलं, आमचं नाही घेतलं. कुठेतरी याच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे, कुठेतरी याच्या अजून पुढे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की संसारात असताना असे अनेक चरित्र असतील, स्मृती असतील. वेळ संपत आलेला आहे, माझी गोंधळ असा झालाय का तुम्हाला काय सांगावं आणि काय ठेवावं. आणि म्हणून शांताबाईंचाच मी नाम उल्लेख केलाय, तर तिथे परत एकदा तुम्हाला घेऊन जातो.
त्या अगोदर जे सांगत होतो त्याचा मधितार्थही तुम्हाला सांगितलं, लक्षात आला नसेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की त्या विष्णू स्वामींच्या घोटिका सिद्धीच्या माध्यमातून देवाने हे सांगितलं की बाबा रे, कुठेही चमत्काराला पाहून तुम्ही नमस्कार करू नका, शोधा. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. बहुमताच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू नका. हजारो लाखो धर्म आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. दिसणारी प्रत्येक गोष्ट सोनं असेल असं नाही, दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेल असं नाही. आपण बाजारात जरी गेलो, टमाटे वांगे जरी घ्यायचे असेल तर 10दा पाहतो, एखादा डाग आहे का, एखादं छिद्र आहे का. मग परमेश्वराला ओळखताना आपण का बरं अशी गफलत बाळगतो, काही का स्वीकारतो? लक्षात घ्या, साध्या गोष्टी आहेत. आणि कधी कधी तो अधिकारही आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. संसाराचे दुःख सुद्धा, अनेक भक्तांचे चरित्र आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणून त्यांना देव सापडला. अधिकार होता, प्रयत्नही होता, पण प्रत्येक गोष्ट अधिकारावरती सुद्धा आपल्याला ठेवता येत नाही. सांप्रत्य प्रयत्न सुद्धा करावा लागेल. नाही तर बरेच लोक म्हणतात का हो दीक्षा घ्या ना, बाबा माझ्या दैवात असेल ना तर घडल दीक्षा, असं म्हणून चालणार आहे का? दैवात असल्यावर देव दीक्षा घडत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. अडथळे ते आपण जन्मोजन्मी जोडून ठेवलेले आहे, अनेक प्रकारचे अडथळे आहेत, परंतु प्रयत्न महत्वाचा आहे. लुकायचा बाबुळगावकर कितीतरी चरित्र मला आठवतात. संसारात आहे, नुकता संसाराला सुरुवात झालेली आहे, लग्न झालेलं आहे, अगदी संसाराच्या स्वप्नामध्ये रंगून जायचं वय आहे. नागदेव आचार्यांची भेट झाली आणि संसाराविषयीचं स्वप्न अगदी विरघळून जावं, मनामध्ये संसाराविषयीची आसक्ती गळून गेली, देवाविषयी चिंता वाटू लागली. त्या लोकाईसा बाबुळगावकरांना असं वाटायला लागलं की देव भेटला पाहिजे, मला स्मरण घडलं पाहिजे, देव कळाला पाहिजे. आणि म्हणून देवाच्या चिंतनामध्ये मग्न असणाऱ्या आपल्या पतीला एके दिवशी म्हणतात, काऊ माझं संसारामध्ये मन लागत नाही, संसार करा असं वाटत नाही, तुम्ही तरुण आहात, मला तुमच्यावरती अन्याय करायचा नाही, मी तुमच्यासाठी नवरी पाहते, परंतु मला आपल्या या बंधनातून मुक्त करा. बघा, माणूभाव संप्रदायातली एक अशी स्त्री, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी नावाचं गाव आहे आणि त्याच्या बाजूला माणूभाव संप्रदायातला पहिला आश्रम लिंबा या ठिकाणी निर्माण झाला. त्याच्या अलीकडं काही अंतरावरती बाबुळगाव आहे आणि त्या बाबुळगावच्या या लुकाईसा आपल्या पतीला म्हणतायत की माझं नाही लागत हो मन संसारात, मला नाही वाटत संसार करावा. आणि एके दिवशी पतीलाही जाणीव झाली की या संसारामध्ये हिचं मन नाहीये. मग आपण हिला जबरदस्तीनं बांधून ठेवणं काही कामाचं नाहीये. मुक्त केलं, संन्यास घेतला. आता चर्या करतात, देह सुकलं आणि नागदेवाचार्यांना वाटलं बघू, बघा आता कधी कधी ईश्वर प्रतीती घेतो, आपली परीक्षा घेतो. नागदेवाचार्यांनी का वाटावं, नागदेवाचार्यांनी त्याच गावामध्ये भिक्षेला पाठवलं. आता घर न निवडीत भिक्षा करावी असं आमचं देवाचं सूत्र आहे. जे घर समोर येईल त्या घरी आम्ही भिक्षा केली पाहिजे. मग जे काही निषेध वगैरे आहेत ते टाळून त्या घरी भिक्षा करावी म्हणून स्वतःच्याच पूर्व आश्रमीच्या देहाचा ज्या घराला संबंध होता त्या घरावरती भिक्षा पात्र घेतलं, भिक्षा शब्द टाकला. पती आपल्या दरोजापर्यंत चौकटीपाशी बसला होता, थकलेला, डोक्याची केस पांढरी झालेली, दिसत नाही. त्याला वाटलं कोणीतरी साधू आहे, साध्वी आहे आणि म्हणून आई म्हणतो. बघा, माणूभाव संप्रदायामध्ये किती मोठी ताकद आहे. स्वतःच्या पत्नीला सुद्धा आई म्हणण्याची ताकद लक्षात घ्या. त्याला लक्षात नाही आलं आपली पत्नी आहे, कुणीतरी साध्वी आहे म्हणून त्यांना आई नाही तर त्यांच्या डोक्या पायावरती डोकं ठेवतोय, दंडवत करतो. ही ताकद संप्रदाय. स्वतःच्या पतीलाही तिने ओळख दिली आणि मग लक्षात आलं. सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्या लुकाईसा बाबुळगावकरांचं चरित्र ज्या वेळेला आपण विस्ताराने जेव्हा पाहतो ना, तेव्हा आपले डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. आज संसाराचे स्वप्न कोणाला नाहीये.
प्रत्येकाला वाटतं अधिकाधिक वाढावं, अधिकाधिक बहरावा, मात्र त्यांनी संसाराचा त्याग केला, बहरलेला संसार सोडून दिला. असाच गुण्या गोविंदाचा संसार सुद्धा हिरायसा आणि पंडित बासांचा सुद्धा होता. त्यांनी सुद्धा संसार करत असताना हिरायसाची ही लीळा स्मृती सगळ्यांना जवळपास पाठांतर आहे. मला कल्पना आहे. दोघांचं काय गरज म्हणून हिरायसा निघाल्या, पंडित बास थापले, मुलाचं लग्न झालं, येत नाहीत म्हणून निरोप दिला, एकाच वाक्याने परिवर्तन झालं आणि ते पंडित बास परतीच्या प्रवासात निघताना लक्षात आलं की ज्या चुलीची तुम्ही खीर खाल्ली त्याची राख खाण्यासाठी थांबलात का. एवढे दोन शब्द त्यांना नागदेवांच्या सन्निधानामध्ये घेऊन येतात, आचार्यांच्या सन्निधानामध्ये घेऊन येतात. आणि बऱ्याच जणांची बायको मेला तर बरा म्हणते तरी हे घर सोडत नाही. कितीतरी अडचणी, कोणाची उधार घेतली असेल, काही केलं असेल, कितीतरी लफडे केलेले, असे अडचणीत सापडलेले लोक तरी सुद्धा संसाराला इतकं घट्ट धरून बसले की त्यांना संसार सोडावा वाटत नाही. पण शांताबाईसांनी मात्र लक्षात घ्या, वेळ आला, काळ आला, प्रसंग आला, परंतु त्यांचं भाग्य कठोर होतं की त्या प्रसंगामध्ये माझा देव त्यांना सापडला. जसं आऊसांना गंगा तीरावरती बरीच सापडला, अगदी शांताबाईसांच्या जीवनामध्ये आत्महत्या करण्याच्या हेतूने निघालेल्या शांताबाईसा चरित्र तुम्हाला माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे बरं? दोघांना माहिती आहे, तिघांना. अजून तुम्हाला माहिती नाही? लक्षात घ्या, मला इथे येण्या अगोदर असं सांगितलं, बाबा थोडस चरित्रावरती प्रकाश टाकावा. मग मी म्हटलं एकच लीळा 2 तास सांगण्यापेक्षा प्रत्येक लीळेचा थोडा 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 स्वाद घेत पुढे चालावं, त्याचा मजेत अर्थ घेत एक वेगळा विषय आपल्यापर्यंत पोहोचवावा. आणि तो पोहोचतो का नाही हे मी संपल्यानंतर विचारतो. प्रश्न विचारणार आहे मी, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आता लक्ष द्या, आतापर्यंत तुम्ही दिलं नसेल तर आता द्या. संपल्यानंतर अगदी किती वाजता मला हे सांगा संपवायचं, मग मी 5 मिनिटं प्रश्न विचारणार तुम्हाला. 9 वाजता. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय. शांताबाई यांचं पूर्वीचं नाव माईबाई. माझ्या देवानं प्रासादिक नाव माईबाईंना शांताबाई असं ठेवलं. का ठेवलं हे या लीळेतून आपल्याला कळू दे. वसुमती नगरीमध्ये शांताबाईचा राहत होत्या. त्यांचं माहेर कोणतं आहे? पैठण. पैठण या ठिकाणी लहानपण अगदी गुण्या गोविंदानं गेलं. वय झालं, आई वडिलांना चिंता असतं, मुलं मोठी झाली की त्यांचं लग्न, त्यांच्या पायावरती त्यांनी उभं राहावं. आणि म्हणून माईबाईंचं लग्न करण्याचं ठरवलं. योग्य तो वर पाहिला आणि माईबाईंचं लग्न वसमत येथील एका व्यक्तीशी लावून दिलं. अनेक प्रकारची स्वप्न घेऊन शांताबाईसा आता त्या वसमतच्या वाटेने, पूर्वीच्या काळामध्ये काही असं काही 4 व्हीलर वगैरे नव्हती एका दिवसात पोहोचायला. आज आपण शक्य आहे, सहज जाऊ शकतो. 4 तासामध्ये आम्ही पैठणहून वसमतला पोहोचतो. पण त्या काळी बैलगाडीचा पायी प्रवास असायचा. अनेक मुक्काम होत असतील. अनेक स्वप्न घेऊन आई वडिलांपासून अनोळखी गावामध्ये ती शांताबाईसा निघाली. पाहता पाहता वसमत या ठिकाणी येऊन पोहोचली. आता संसाराला सुरुवात झाली. संसार रूपी वेलीवरती सुंदर असं 2 मुलं, एक मुलगा आणि 2 मुली, ज्यांचं नाव एकाईसा, जसमाईसा. त्या वेलीवरती अशी फुलं जन्माला यावीत, फुलावीत. संसार बहरला, पुण्या गोविंदाचा आहे, आनंदाचा आहे. त्यात देवाचं, भगवंताचं नावही आहे. आणि पाहता पाहता काळाने हल्ला करावा आणि पतीला हिरकावून घ्यावं. शांताबाईच्या या बहरलेल्या संसारामध्ये जणू विरजन पडल्यागत झालं आणि शांताबाईच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात झाली. कसं बस सावरलं. मुलींकडे पाहावं, मुलाकडे पाहावं आणि पुन्हा एकदा जोमाने संसाराला सुरुवात करावी. काही दिवस गेले न गेले, मुलगा सुद्धा आता मरण पावला. आता 2 मुली आहेत, त्यांच्याकडे पाहून त्यांचा तरी संसार गुणा गोविंदानं आनंदानं व्हावा म्हणून
शांताबाईसांनी पुन्हा एकदा कष्ट करावे, मुलींच्या संसारासाठी धडपड करावी. वयात आलेल्या मुलींचं दोन्हीचंही लग्न केलं, एकाईसा आणि जसमाईसा. नाव लक्षात ठेवा. एका मुलीचं नाव आहे एकाईसा, दुसऱ्या मुलीचं नाव आहे जसमाईसा. आणि पाहता पाहता तेही दिवस निघून गेले. एके दिवशी अचानक सूर्य मावळतीला जात होता. पशु पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते आणि त्यासोबतच जसमाईसा आणि तिचा मालक येण्याची चाहूल माईबाईंना लागली. जावई आला म्हणून आनंद झाला, पण जावयांनी हातामध्ये जे काही पिशवी होती ती आदळली. न बोलताच तो निघून गेला. शांताबाई म्हणजे माईबाई यांना काही कळेना नेमकं काय घडलं. स्वतःच्या मुलीला विचारलं, त्यावेळेला तिने रडत रडत सांगावं, आई मला ना काहूर लागलेलं आहे असं म्हणून घराच्या बाहेर हाकलून दिलं, तुझ्याकडे आणून सोडलं. दुःख करते, रडते. आईने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. दुःख करतायत, रडतायत, देवाला कोसतायत. देवा, हे दुःख का माझ्या जीवनामध्ये आलं असेल? एका मागे एक पती वारला, काही वाटलं नाही. मुलगा वारला, मुलींचे लग्न झाले, त्या तरी सुखात त्यांचा गुण्यागोविंदाने संसार व्हावा, परंतु काहूर लागलं म्हणून एका मुलीला कसं तरी त्या दुःखातून सावरावं न सावरावं, पुन्हा एकाईचा तिचा पती वारला. पाहता पाहता चारही दिशेने अनेक प्रकारचे संकट येत आहेत. या दुःखाने होरपळलेली माईबाई, दोनही मुली आता घरी परत आलेल्या आहेत. एकीला काहूर लागलं म्हणून आणि एकीचा पती वारला, हातरीती झाली म्हणून. घराकडे पाहण्याचा लोकांची नजर बदलली, दृष्टिकोन बदलला आणि त्रासाला कंटाळून माईबाईंनी ठरवलं की आता असं जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करू. कुठेतरी धर्म संस्कार असेल, ऐकला असेल, पाहिला असेल, मेल्यानंतर लोक चितेला अग्नी देतात, त्या हाडांना काशीला वगैरे देऊन गंगेमध्ये अर्पण करतात. कोण आपलं आहे मेल्यानंतर हाडा अर्पण करणार, वाहणार? आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपणच दोनही मुलींना, एकीला पाठीशी एकीला पोटाशी घ्यावं, कुठल्या तरी नदीमध्ये जाऊन उडी मारावी. या हेतूने शांताबाईसांनी आता घर सोडलं, वसमत सोडलं. पण जात असताना विचार आला, जाता जाता एकदा आपण पैठण या ठिकाणी त्यांचा जो भासा आहे, त्याचं नाव कोणाला माहिती आहे बरं? वा, छान. गेल्या, भेटल्या, त्यांनी निरोप दिला. बाई म्हटले, तुम्हाला आता मरायचं तर मी काय थांबवू शकत नाही, तुमचा निर्धार पक्का आहे, परंतु कुणी एक असे सुंदर 32 लक्षणी चांपे गो अशी एक मूर्ती आम्ही पाहिली. त्यांच्याकडे पाहताना सर्व दुःख विसरून जातात, आनंद होतो. नांदेडला लीळा घडलेली आहे. आमचे स्वामी मुलांमध्ये खेळत असताना ज्याच्या पाठीवरती बसायचे त्यांना एक वेगळा आनंद होत होता. कितीतरी अशा लीळा आपण लीळा चरित्रामध्ये पाहिल्या असतील. तो आनंद त्यांनी शब्दामध्ये सांगावा, माईबाईंना सुद्धा ओढ निर्माण व्हावी आणि वेरूळच्या दिशेने त्या निघाव्या. आपल्याच थोड्याशा अंतरावरती घडलेला हा प्रसंग आहे. वेरूळला येऊन पोहोचल्या, देवाचं दर्शन झालं, पाहिलं आणि सर्व जीवन चरित्र जणू काही त्यांच्या डोळ्यासमोर दरवळतं. स्वामीकडे बघावं आणि मुलाची आठवण व्हावी. स्वामींनी मोठ्या आनंदाने म्हणावं, बाई तुम्हाला मुलगा माझ्यात दिसतो तर समजा ना. आता मात्र मन रमलं, सर्व दुःखांवरती पांघरण घालावं. अगदी अलगद स्वामींनी ज्या होरपळल्या होत्या, दुःखाने त्रस्त झाल्या होत्या, अशा त्या माईबाईंना देवाने मायेचा हात फिरवला. बघा, कधी कधी आपण कोणाला काहीच देत नसतो, प्रेमाची 2 शब्द सुद्धा पुढच्याला आनंद देऊन जातात, मात्र ते 2 शब्द सुद्धा आपल्याला कोणाला प्रेमाने बोलता येत नाही. तीही लीळा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. एक ब्राह्मण, त्याच्या 5ही मुली विधवा झालेल्या, प्रत्येक जण त्याला पंचरांडा आला, पंचरांडा गेला म्हणून हिरवत होते. तो पण थकलेला, भागलेला, दुःखिस्त झालेला, त्रयतापाने तापलेला,
असा ब्राह्मण स्वामींनी बघावं आणि त्या ब्राह्मणाला पाहून म्हणावं, या. स्वामींनी बोलताना त्याच शब्दांना थोडस बदललं. जिथे पंचरांडा म्हणून लोक बोलवत होते, त्यावेळेला स्वामींनी पंचगंगा हा शब्द वापरला आणि ब्राह्मणांनी ते शब्द ऐकले. तसं देवाच्या चरणावरती लोटांगण घेतलं आणि रडतोय, देवाला म्हणतो, जीजी निवाला, जी निवाला. आजपर्यंत अनेक लोकांनी मला दुःख दिलं, शब्दांनी मानसिक छळ केला. पंचरांडा आला, पंचरांडा गेला. एकतर माझ्या मुलीचे मालक वारले, त्या विधवा झालेल्या आहेत, हे दुःख. घरी आलेले आहेत, हे दुःख. पुन्हा समाजाने शब्दांनी त्रास द्यावं, हे दुःख. आपण माझ्या 5ही मुलींना गंगेसारखं पवित्र समजला. जीजी निवाला, जी निवाला. स्वामींनी वेगळं काही दिलं नाही, भाषा बदलली, शब्दातून आनंद दिला. आपल्यालाही कोणाला बोलत असताना त्याची काळजी घेता आली पाहिजे. नकळत आपण कोणाच्या बोलण्यातून, शब्दातून एखाद्या अंतःकरणाचा ठाव घेतो. आपल्याला वाटतं साधी गोष्ट आहे, परंतु स्वामी म्हणतात एखाद्याचं चैतन्य पोळवल्यानंतर काय होतं. पद्मनाभींची लीळा आपल्याला आठवत असेल. बाई, हा प्राणी याचे चैतन्य पोळवून आला असेल, येथूनही याचे आता मुख पाहण्याचे स्वामी म्हणतायत, सर्वज्ञ म्हणतात, आता याचं तोंड पाहण्याची सुद्धा आमची इच्छा राहिलेली नाही. का तर दुसऱ्याचं अंत करत दुखून आलेलं आहे. इथे आपल्याला या लीळेमध्ये हे शिकायला मिळतं की मग आपण काही घेणं देणं नसताना विनाकारण कोणाबद्दल का टीका टिप्पणी करावी, उगाच कोणाचे वर्मस्पर्श काढत बसावे. कोणाचं काही होतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतो, कधी चांगलं कधी वाईट, म्हणून त्याला हिनवू नये. एखादा पतित झालेला आहे, हो, म्हणून त्याला आपण धर्मापासूनच बाजूला काढावं असं नाही. अशाही व्यक्तीला आपल्याला जवळ घेता आलं पाहिजे. आपलं अंतःकरण आईचं असलं पाहिजे. आपल्याला सामावता आलं पाहिजे. माझ्या देवाने प्रत्येकाला सामावून घेतलं, प्रत्येकाला ओळखलं, प्रत्येकाला आधार दिला. त्या देवाने त्या माईबाईंना सुद्धा सुख दिलं, नवे नवे तो आनंद दिला. आणि स्वामी म्हणतात, बाई किती चिकट कर्म जोडलीत आपण. ईश्वराने ठरवल्यानंतर काही एक होत नाही. सगळं काही तो भगवंत करू शकतो. तो भगवंत म्हणतो, येथोनी आम्ही जरी फेडू म्हटलं तर फिटत नाहीत. एवढी चिकट कर्म तुम्ही जोडलीत. परंतु देवाला शरण गेलेला शांताबाईचा मज सोचा ते केले दाता. सुरुवातीला म्हटलं होतं, आपणची झाला मागता, जन्म देई बनसी अनंता, परिमी देई जिना. त्या शांताबाईसांनी एकच निर्धार केला की देवा, आजपर्यंत मला कळालं नाही म्हणून मी संसारात खितपत पडली होती, दुःख करत होती, पण आता मला कसल्याच प्रकारचं दुःख नाही. मी आपल्याला शरण आले आहे. मी आता आपली झाली आहे. हो, मला आता अनुसरायचं आहे, आपलं व्हायचं आहे. आणि त्याच क्षणाला देवाने शांताबाईसाचं दुःख दूर केलं, आनंदाचा संचार केला, जसमाईसांना परत पाठवलं. एकाईसा सुद्धा स्वामींच्या सन्निधानात रमलेल्या आहेत. त्या शांताबाई, त्यांना माईबाईला स्वामींनी आता मात्र सर्व दुःखातून शांत झाल्यामुळे शांताबाईसा म्हणायला सुरुवात केली. प्रासादिक नाव शांताबाईसा ठेवलं. त्या शांताबाईसांना देव आता रिद्धपूरला पाठवताय. काही विधी विहित केला. जात असताना या विधीप्रमाणे आपण जावं, रिद्धपूरला गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानात राहावं. आता शांताबाईसा गेल्या, रमल्या. पाहता पाहता दिवस निघून गेले. देवाने सांगितलेला विधी मात्र नित्य नेमाने पाळत होत्या, गोडधोड खात नव्हत्या. देवाने सांगितलेला तंतोतंत प्रत्येक शब्द त्यांना मरेपर्यंत आठवत होत्या. आशक्ती चढली. शेवटचे दिवस जवळ आले. देवाला भेटण्याची आतुरता मनात निर्माण झाली आणि देवाने एकाईसांना पाठवावं आणि निरोप द्यावा. जा, आपण तुमच्या आईला सांगा की आता गोडधोड आपण खायला काही अडचण नाही, पथ्यपाणी आता सोडून द्या. त्यावेळेला त्या एकाईसा आपल्या आईला भेटतात, शांताबाईला भेटतात, सांगतात की माझ्या देवाने निरोप दिला, आपण पथ्य आता करू नका. त्यावेळेला शांताबाईसा म्हणतात की माझ्या हितासाठी माझ्या देवाने सांगितलं.
मला त्रास व्हावा म्हणून नाही, आणि हा क्षण आहे माझ्या देवाला भेटण्याचा. ही आतुरता आहे प्रत्येक साधकाला असली पाहिजे. ज्या भांडारेकरांचं डोकं स्वामींच्या जादूवरती आहे, त्या भांडारेकरांना देव म्हणतात, भटतो काल वंचना करो आयुष्य देऊ. त्यावेळेला भांडारेकरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. नको देवा, काय करू त्या आयुष्यात, हा क्षण मला परत मिळणार नाही. यापेक्षा किती आनंद देवाच्या मांडीवरती, ज्याला भेटायला जायचं आहे त्याच्याच मांडीवरती शेवटचा श्वास घ्यावा. यापेक्षा काय अजून भाग्य असू शकतो. नकोय देवा ते आयुष्य. एका क्षणार्धात त्यांनी ते नाकारलं. देवाच्या जानूवरती भंडारेकरांचा देहांत झालेला आहे. ज्या देवाच्या भेटीची आतुरता मनात दाटली होती, त्याच देवाच्या मांडीवरती भंडारेकरांचं देहावसान नाही, तर स्वतःच्या हाताने देवांनी भंडारेकरांची शुश्रूषा केलेली आहे. हे भाग्य आपल्याही जीवनात कधीतरी प्राप्त व्हावं, ही तळमळ आपण त्या देवासमोर व्यक्त केली पाहिजे. इतकं भाग्य देवा माझंही उदयाला आलं पाहिजे, एवढा अधिकार माझा वाढत गेला पाहिजे, माझा अनाधिकार दूर झाला पाहिजे, प्रत्येक वचनाची योग्यता वाढत गेली पाहिजे, देवाकडे जाण्याचा प्रत्येक रस्ता मोकळा झाला पाहिजे, एक एक पायरी देवापर्यंत जाण्याची आपल्याला चढता आली पाहिजे. ही अपेक्षा प्रत्येक साधकाने, प्रत्येक वासनिकांनी आपला संसार सांभाळत असताना इच्छा का होईना कमीत कमी मनात ठेवून चाललं पाहिजे. नाही जन्म देता आला, कमीत कमी वरवडे का होईना वासना का ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जर ती असेल तर निश्चितच माझा देव ती पूर्ण करण्याची ताकद ठेवतो. तो अधिकार तुमचा निष्पन्न होऊन तुम्हाला त्या परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग सुलभ आणि सोपा होऊ शकतो. फक्त इच्छा अंतःकरणामध्ये पाहिजे. कितीतरी असे चरित्र आहे. बस एक चरित्र मी, एक स्मृती सांगणार आहे आणि समारोपाकडे जाणार आहे. लक्षात घ्या, आमच्या स्मृतीमध्ये अशा अनेक स्मृती आहेत की त्यांनी मरण पत्करलं पण विधी सोडला नाही. आपल्याला थोडस काही झालं, घाबरतो आपण, एखाद्या देवतेच्या मंत्रातंत्राला शरण जातो, आपण विकल्प अंगवतो. मग ही स्मृती आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला प्रेरणा देते, उभं करण्याचं काम करते. तसं तर अनेक प्रसंग आहेत, अनेक स्मृती आहेत सांगण्यासारख्या. परंतु मला तुम्हाला दंते गोपाळपास थोडक्यात सांगायचे. पण त्या अगोदर सर्व नागदेव आचार्यासह परिवार जेवणासाठी बोलवलेला होता. घरामध्ये मुलगी होती, आजारी होती. अशाही अवस्थेमध्ये आलेल्या अतिथीचं स्वागत करण्यासाठी ती बाई किती मोठ्या काळजावरती दगड ठेवून आचार्यांचं स्वागत करत. कळालं तिला की स्वतःची मुलगी आता राहिली नाही, तिने जगाचा निरोप घेतलेला आहे, ती मरण पावलेली आहे, पण दारामध्ये आचार्यांसारखं पात्र उभं आहे. आता ओरडाओरड करावा, हे उपवाशी जातील, आणि म्हणून आपल्या मुलीला तसंच झाकून ठेवलं. ही स्मृती सुद्धा आपण कधीतरी ऐकलेली असेल. ही स्मृती आपल्याला खूप मोठं बळ देते. आपल्या जीवनात असे प्रसंग येते त्यावेळेला आपण हातबल होतो, त्या देवावरती शंका घ्यायला लागतो. त्यावेळेला हे आठवलं पाहिजे की बघा, असेही साधक या संप्रदायामध्ये होऊन गेले. स्वतःची मुलगी मेलेली असतानाही आलेल्या अतिथीचं स्वागत कसं करावं ही स्मृती आपल्याला शिकवून जाते. मग सर्व आटोपल्यानंतर बोंबाबोंब करते, ओरडते. ही स्मृती आपल्याला धर्माला बळ देण्याचं काम करते. अशा अनेक स्मृती आपल्याला पाहायला मिळतात. दंते गोपाळदास जाता जाता थोडक्यात असे सांगायचे की ते दंते गोपाळदास विधी आचरण करत 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 चंदनवन या ठिकाणी पोहोचले. भिक्षा कशी मागावी हे सगळं आपण ऐकलेलं असेल. आचाराच्या अनेक वचनाच्या माध्यमातून माझ्या देवाने सांगितलं. ते दंते गोपाळदास दुर्भिक्ष म्हणजे सर्वत्र दुष्काळ पडलेला आहे. राजाने लावलेलं जे काही अन्नक्षेत्र आहे तिथे जातायत, भिक्षा शब्द टाकतायत, पण तिथले जे काही सैनिक आहेत ते दंते गोपाळदासांना म्हणत होते आपल्याला जेवायला भरपूर मिळेल, हो पोटभर मिळेल, पण आपल्या झोळीत नाही, आपल्याला या पंक्तीला बसून जेवावं लागेल. दंते गोपाळदासांनी मात्र पोटामध्ये भूक लागलेली होती, मुखामध्ये देवाचं नाव होतं,
आणि ते दंते गोपाळ वाचताना म्हणतात, नाही आपल्याला जे काही घडेल ते माझ्या पात्रात टाका, पण मला पत्रवाळीवरती बसून जेवता नाही येणार. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, पाहता पाहता बरेचसे दिवस निघून जातात. ते दंते गोपाळबाल जात होते, भिक्षा शब्द टाकत होते, प्रत्येक वेळेला तोच शब्द, आपल्याला पोटभर जेवायला मिळेल, परंतु पत्रवाळीवरती पंक्तीत बसून जेवावं लागेल. परतीचा प्रवास घडत होता. पाहता पाहता दंते गोपाळबासांची प्राण ज्योत मावळली. जसा एखादा दिवा जळताना अचानक एखाद्या भाराचा स्रोत यावा आणि दिवा मावळून जावा, अशा पद्धतीनं दंते गोपाळबासांनी सिन्नस्थळी जवळ होती ती एका दगडाखाली ठेवली आणि 2 दगडांचा आधार घेत दंते गोपाळबासांची ही प्राण ज्योत मावळली. ज्योत मावळल्यानंतर अंधार व्हायला पाहिजे, पण आश्चर्य काय, संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला तो राजा त्याच्या त्या किल्ल्यावरती उभा होता, त्याला एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाचा वेध घेत ज्या वेळेला सैनिक आले, त्यावेळेला ते पार्थिव झालेलं शरीर दंते गोपाळबासांचं त्यांना दिसावं आणि लक्षात यावं, अरे ज्यांच्यासाठी हे अन्नक्षेत्र लावलं होतं, असे पात्र जर या ठिकाणी उपवाशी राहून यांची ही अवस्था झाली असेल तर काय उपयोग. म्हणून राजाने ते अन्नक्षेत्र मोडून टाकलं. पण सांगायचं तात्पर्य एकच आहे, मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही. हा धर्म आपल्याला सुद्धा सांभाळता आला पाहिजे. हेच शिकवण माझ्या सर्वज्ञांची आज तुम्हाला देतो. बोलत असताना अनेक विषयाला स्पर्श करत असताना काही विषय अर्धवट राहिले असतील, माफ करा. बोलताना काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा. मी काय फार मोठा ज्ञाता नाही, आपल्यातलाच एक आहे, आपला आहे, म्हणून बोलतानाही आपल्या मनाचा काही ठाव घेतला असेल त्याबद्दलही मला क्षमा करा. सर्वांना एकदा विनंती करतो, दंडवत करतो आणि माझ्या लाभलेल्या या शब्दांना या ठिकाणी मी थांबवतो.